देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हाग आहे ना, तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगेच. हो, पाडापाडी लई सोपी, मला वाटतं पाडापाडीच करावं आपण. हा, उभा करण्यापेक्षा पाडापाडीत लय मजा आहे. काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर पंढरपूर दौरा केला होता आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील हे परत होते. पण मात्र त्या ठिकाणी पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना काही प्रश्न विचारले आणि त्यावर मात्र मनोज जरांगे पाटील हे आपला आक्रमक झालेले पाहायला मिळाले. कारण की पत्रकारांना सरळ सरळ प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारला होता की तुम्ही ज्यांना पाडा मानला होता तसं काही घडलं नाही, तुम्ही ज्यांना पाडा ते काही पडले नाही, ते मात्र निवडून आले. तेव्हा मनोज जरांगे म्हणले की तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला भाषा कळती का, मी या संपूर्ण राजकीय भूमिकेमध्येच नव्हतो, आम्ही निवडणुकीच्या मैदानात नव्हतो आणि आम्ही कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा असं सांगितलेलं नव्हतं, आम्ही सगळं काही समाजावर सोडलेलं होतं. आता हे जे निवडून आलेले आहेत ते सुद्धा मराठ्यांच्याच मतावर निवडून आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आता आम्ही जाब विचारणार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आता मनोज जरांगे पाटील यांनी खरंच पाडापाडीची भूमिका घेतली होती का? मनोज जरांगे पाटील हे निवडणुकीच्या मैदानातच नव्हते का? लोकसभेला नेमकं काय घडलं होतं, विधानसभेला नेमकं काय घडलं आहे आणि कशा पद्धतीनं संपूर्ण चित्र बदललेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सरकारला विरोध केला होता तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि ते सुद्धा बहुमतानं आलेलं आहे. एकंदरीत सुरुवातीला मनोज जरांगे पाटील काय म्हणत होते आणि आता काय म्हणत आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महायुतीला घवघवीत असं यश मिळालं आहे, बहुमत मिळालं आहे, बहुमताचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि यामध्येच पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे नाव पुढे आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये सगळ्यात जास्त टीका सगळ्यात जास्त टिप्पणी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरच झाली होती आणि ते पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळं कुठंतरी सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोललं जातं आहे, मनोज जरांगे पाटील यांनी पलटी मारली असं म्हणलं जातं आहे, जरांगे फॅक्टर फेल झाला असं सुद्धा बोललं जातं आहे. मग या संपूर्ण प्रकरणाला नेमकी काय काय कारणं आहेत तेच आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आणि भाजपाबद्दल काय म्हणले होते तो व्हिडिओ पाहू. बघा हा व्हिडिओ. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका. मराठा समाजाला एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या जातात. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हाग आहे ना, तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगेच. हो, देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हाग आहे ना, तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगेच. हो बादर, देवेंद्र फडणवीस तो आम्हाला आणखीन ओळखीलच नाही, तो आग फक्त मीच इजू शकतो, गार करू शकतो. ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतात? मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे स्पष्टपणे भाजप सत्तेवर कसं येतं बघून घेतो अशा पद्धतीनं सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने शब्द वापरलेले होते आणि त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी कोणालाही पाडा म्हणलो होतो किंवा कोणालाही निवडून आणा म्हणलो होतो, अशी भूमिका आमची नव्हती, आम्ही समाजावर सगळं काही सोडलं होतं. आता हा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय, पण मात्र हा जो व्हिडिओ आहे हा काही महिन्यापूर्वीचा आहे, जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्या अगोदरचा तो व्हिडिओ आहे आणि त्या अगोदरच्या व्हिडिओमुळं जेव्हा लोकसभेला मोठा फायदा झटका बसला होता महायुतीला तेव्हाचा तो व्हिडिओ असल्याचं बोललं जातं. पण मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळं हा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण मात्र याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो व्हिडिओ नेमका काय तो एकदा बघा. 113 आमदारच येत नाहीत त्यांची, खलास बुकटाच सगळा ह्या कडेच्या त्या कडेला. पाडापाडी लई सोपी, मला वाटतं पाडापाडीच करावं आपण. हा, उभा करण्यापेक्षा पाडापाडीत लय मजा आहे. पाडापाडी लई सोपी, मला वाटतं पाडापाडीच करावं आपण. हा, उभा करण्यापेक्षा पाडापाडीत लय मजा आहे. ऐकलं
या व्हिडिओमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की निवडून आणल्यापेक्षा पाडापाडी करणं सोपं आहे आणि आपण पाडापाडीच केली पाहिजे, असं ठामपणानं मनोज जरांगे पाटील यांनी स्टेजवर बोलून दाखवलेलं आहे। मग मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सरकारला पाडण्याचे आदेश दिले होते, ज्या सरकारला पाडा असं म्हणाले होते, तेच सरकार पुन्हा एकदा बहुमतानं निवडून आल्यामुळं आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही जण टीका करतायत आणि मनोज जरांगे पाटील यांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतायत आणि म्हणतायत मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर फेल झाला, काहीही मनोज जरांगे फॅक्टर यांचा फॅक्टर चालला नाही, त्यामधून काहीही साध्य झालं नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावर होती। पण जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये आता महायुतीचं सरकार आलेलं आहे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताना दिसत आहेत। पण मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कशाला जुने व्हिडिओ उकरून काढायचे, सोशल मीडियावर व्हायरल करायचे, पुन्हा त्याच्यामधून वाद निर्माण करायचा। ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या गोष्टी मागं सारून नवीन गोष्टी पुढं आणल्या पाहिजे। नवं सरकार आहे, पुन्हा एकदा नवीन मागण्या चालू केल्या पाहिजे। मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की तू पुन्हा आला तर मी पुन्हा उपोषणाला बसेल। म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मागे एकदा सांगितलं होतं की मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, अगदी त्याच पद्धतीने त्यांनी पुन्हा येऊन दाखवलेलं आहे। तर जरांगे पाटलांनी इकडे सांगितलं की ते पुन्हा आले तर मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे, चलू द्या मग कौरक। पण अशाच पद्धतीनं 2023 मध्ये आपण पाहिलं 29 ऑगस्टपासून ते आत्तापर्यंत राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा चालू केला। कशा पद्धतीनं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालं होतं। कदाचित आता तरी नवीन सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत यामध्ये काहीतरी निर्णय, महत्त्वाचा निर्णय घेऊन कुठंतरी राज्याला आता नवीन काहीतरी एक आदर्श द्यावा असं आपल्या एका ठिकाणी वाटतं। नाहीतर मग पुन्हा पुन्हा तेच व्हिडिओ, पुन्हा पुन्हा तेच बोलणं, त्यामुळं कुठंतरी अशा पद्धतीचं सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्यामुळं ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील सुरुवातीला बोलत होते आणि आत्ता बोलत आहेत आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतात त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।